नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. अनुभव स्टडीच्या या व्हिडिओमध्ये आपण नाद वर्दीच्या या सिरीजचा पुढचा भाग कंटिन्यू करूयात. खूप महत्त्व ठरणार आहे. हा 45वा भाग तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. रोज रात्री 9:30 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील. ओके, 9:30 वाजता हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्यायचा आहे आणि मुंबईसाठी किंवा येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरून जाईल. ओके, चला, तुम्ही जर नवीन असाल आपल्या ह्या चॅनलवरती तर या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनलला एक सबस्क्राईब करून तर ठेवाच, शिवाय तुमच्या मित्रापर्यंत देखील नक्कीच या व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला एकदा लाईक जरूर करायचं आहे. ओके, चला, डेली करंट अफेअरची बॅच आहे चालू आपली. जर कोणी घेतली नसेल तर जरूर घ्या. ही डेली 30 ते 35 मिनिटाचं आपलं हे लेक्चर राहतं आणि या लेक्चरचा फायदा खूप मुलांनी आतापर्यंत घेतलेला आहे. हजारो मुलं या बॅचमध्ये आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा त्यांना नक्कीच होत आहे. आणि तुम्हाला देखील हवं असं वाटत असेल तर अनुभव स्टडीचं हे ॲप आहे, ॲप डाउनलोड करा, नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. हा कोर्स फक्त आणि फक्त 49 रुपयाचा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जो स्पर्धापरीक्षा राजगुरू नावाचं आपलं पुस्तक आहे, जीकेचं 1 लाईनरचे ठोकळा आहेत साधारणतः, हे जर पुस्तक कोणी घेतलं नसेल तर जरूर घ्या. पुस्तकाचं डेमो बघा अगोदर. डेमो पाहण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करू शकता आणि नक्कीच हे पुस्तक खरेदी करू शकता. किंवा तुम्ही जर ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी जर पुस्तक बुक स्टॉल असेल, पुस्तक दुकान असेल, त्या ठिकाणी पण नक्कीच तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. पुस्तक बघून पुस्तक खरेदी करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची न्यूज अशी की अनुभव स्टडीचं जे काही ऑफलाईन बॅचेस चालतात, या ऑफलाईन बॅचचं नवीन जे काही बॅच सुरू होणार आहे साधारणतः, तर ती बॅच जी आहे त्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही नक्कीच, हा आपला पत्ता आहे. ठीक आहे, 1 जानेवारीला ही नवीन बॅच सुरू होणार आहे. ठीक आहे, 1 जानेवारी 2025ला ही बॅच सुरू होणार आहे. आगामी 2025 साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर नक्कीच ही बॅच तुम्हाला खूप युजफुल ठरेल. 4 महिन्याची बॅच राहतं. बॅच विषयीची काही माहिती वगैरे आहे तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता. अनिवार्य सर आहेत मराठीसाठी, शेख सर आहेत गणितसाठी, गणित बुद्धिमत्तेसाठी, आणि मी स्वतः तुम्हाला जीके शिकवणार आहे या बॅचमध्ये. ठीक आहे, खूप नावाजलेले शिक्षक तुमच्यासाठी आहेत. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आता नाही तर पुन्हा कधीही नाही. लक्षात ठेवा, पेपर झाल्यानंतर बॅच घेणं वेगळं आणि पेपर व्हायच्या अगोदर बॅच घेऊन पास होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची न्यूज अशी की तुम्हाला 50% सूट भेटणार आहे 31 डिसेंबरला, 1 जानेवारीला आणि 2 जानेवारीला. ठीक आहे, हे 3 दिवस तुम्हाला ऑफर राहणार आहे. प्रत्येक जो आपला कोर्स आहे तो कोर्स खरेदी करण्यासाठी अनुभव स्टडीचं ॲप आहे, हे ॲप्लिकेशनवरती जावा. लिंक कमेंट बॉक्समध्ये खाली दिलेला आहे. किंवा अनुभव स्टडीचं ॲप आहे तो हवा नक्कीच तुम्ही इन्स्टॉल करा आणि तुम्हाला हॅपी 50 हॅपी 50 म्हणून जे काही कोड आहे, कुपन कोड आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि सर्व कोर्सवर तुम्हाला 50% डिस्काउंट भेटणार आहे. नवीन जे आपली बॅच सुरू करतोय त्या नवीन बॅचमध्ये देखील आता ही जी बॅच आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवली, ही बॅच तुम्हाला 799 रुपयाला आहे ऑनलाईनला, आणि ऑफलाईनला राहील तुमचं 12,000 रुपये फी. ठीक आहे, तर ही पण बॅच तुम्ही नक्कीच 50% डिस्काउंटमध्ये घेऊ शकता. लक्षात ठेवा. आणि ज्या मुलाने अजून आपल्या अनुभवच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड केलं असेल तर नक्कीच डाउनलोड करून त्याचा फायदा घ्यायचा आहे. अनुभवच्या या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्रामचं पेज आहे आपलं, इंस्टाग्राम पण नक्की फॉलो करा. आणि अनुभव जो काय टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्रामच्या चॅनलला नक्कीच तुम्ही भेट द्यायचं आहे आणि जॉईन करायचं. त्या ठिकाणी मी तुम्हाला PDF वगैरे देत असतो. ओके, चला, सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. 101वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 101वी घटना दुरुस्ती ही करण्यात आली, सगळ्यांना माहिती असतील. ही GST आहे, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. 101वी घटना दुरुस्ती ही GST संबंधित आहे आणि जी 1 जुलैला साधारणतः, ठीक आहे, 1 जुलै 2017 मध्ये, 1 जुलै 2017 मध्ये जी काही GST आहे ती लागू करण्यात आली होती. संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आली, तुम्हाला माहिती असेल. 1 जुलै 2017 मध्ये, ठीक आहे. GST आहे, ज्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो आपण. हे एक अप्रत्यक्ष कर आहे. हे कसं आहे, एक अप्रत्यक्ष कर आहे आणि संपूर्ण जगामध्ये हा जो कर आहे तो फ्रान्स या देशाने लागू केला होता. संपूर्ण जगामध्ये फ्रान्सने लागू केलं होतं आणि भारतामध्ये लागू करण्यात आले 1 जुलै 2017ला. त्यामुळं GST दिवस कधी असेल तर तो 1 जुलैलाच राहतो. IMP लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यामध्ये 5%, 12%, 18% आणि 28% एवढे दर आहेत. आणि GSTची परिषद आहे हे दर ठरवत असतात. GST काउन्सिल म्हणतो आपण, कलम 279A मध्ये त्याची तरतूद आहे. GST काउन्सिलचे हेड असतात किंवा प्रमुख असतात. ठीक आहे, GST काउन्सिलचे प्रमुख कोण असतात तर त्या आहेत केंद्रीय अर्थमंत्री, जे सध्या आहेत निर्मला सीतारामन. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचे सर्व पॉईंट. GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. अच्छा, मग GST लागू करणारा संपूर्ण भारतातील पहिला राज्य कोणता असेल? ज्याने GST सर्वात पहिल्यांदा लागू केली तर तो राज्य आसाम. आसाम राज्य सर्वात पहिल्यांदा GST ही लागू केलेली होती. ठीक आहे, GST लक्षात ठेवा. आणि बाकी ठीक आहे, एवढे तर कमीत कमी पॉईंट. अच्छा, भारतामध्ये GST लागू करा म्हणून एक समिती आणली होती सरकारनं.
ठीक आहे. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार हे जीएसटी भारतामध्ये लागू करण्यात आले आहे? तर ती समिती आहे विजय केळकर समिती. विजय केळकर समिती लक्षात ठेवा. बाकी एक घटना दुरुस्ती आहे, ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती हे आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. भारतीय राज्यघटना दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आपण घटना दुरुस्तीची पद्धत. जे येतं भाग 20 मध्ये येतं आणि भाग 20 मध्ये कलम कुठला असेल? कलम येतं कलम 368. ते कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती संबंधित आहेत. 3 प्रकारचे घटना दुरुस्ती येतं, लक्षात ठेवा. IMPI घटना दुरुस्ती दक्षिण आफ्रिकेकडून आपण घेतलेलं आहे. जी पहिली घटना दुरुस्ती झाली होती ती 1951 मध्ये झाली होती आणि लेटेस्ट पण घटना दुरुस्ती 106वी घटना दुरुस्ती झालेली आहे. ठीक आहे, हा पण लक्षात ठेवा. आणि एक विधेयक आपण नुकतंच मांडलेलं होतं, 129वे विधेयक म्हणतो आपण त्याला. 129वे विधेयक हे पण नुकतंच मांडण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. केंद्रीय कायदा मंत्री कोण सध्या केंद्रीय कायदा मंत्री आहेत आपले भारताचे. केंद्रीय कायदा मंत्री कोण असतील तर त्यांचं नाव आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं की भारतात सध्या केंद्रीय कायदा मंत्री कोण आहेत. IMP व्यक्तिमत्व लक्षात ठेवा. बाकी 100वी घटना दुरुस्ती काय सांगतं? 100वी घटना दुरुस्ती हे सांगतं भारत आणि बांगलादेश, ठीक आहे, भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानचं भूसीमा करार सांगतं. भूसीमा करार. ओके, भारत बांगलादेश संबंधित भूसीमा करार कुठला असेल तर तो आहे 100वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा. आणि 129 विधेयक आहे हे कसे संबंधित आहे? हे आहे एक देश एक निवडणूक या संबंधित. एक देश एक निवडणूक, ठीक आहे, संपूर्ण भारतामध्ये एकदाच निवडणूक व्हायला पाहिजे अशासाठीच ही लक्षात ठेवा. एक देश एक निवडणूक असं आपण त्याला म्हणतो. जे रामनाथ कोविंद समिती नेमण्यात आली होती त्या संबंधित हे विधेयक आहे 129वे विधेयक. कोणात कायदा मंत्री कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. भारतात वर्षा वने संशोधन संस्था ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? खूप महत्वाची संस्था आहे, जे जोरहाट, ओके, आसाममध्ये येतं. पर्याय क्रमांक 3. जोरहाट कुठे येते? हे जोरहाट येतं आसाम या राज्यामध्ये, ठीक आहे. आणि हे ब्रह्मपुत्रा जी नदी आहे, या ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. हे आसाममधील जोरहाट ठिकाण ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी येतं. वर्षा वने भारतामध्ये या ठिकाणी संशोधन संस्था आहे. जो आसाम आहे, आसाम एक तर चहासाठी प्रसिद्ध आहे, ठीक आहे. आणि आसाम राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती एक बेट आहे ज्याला म्हणतो आपण माजुली बेट. कुठला आहे? माजुली बेट आहे, जे संपूर्ण जगातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट आहे. सर्वात मोठे नदी पात्र जे आहे, या नदी पात्रातील बेट कुठला असेल तर ते माजुली बेट. आणि हा भारतातील पहिला फर्स्ट कार्बन न्यूट्रल जिल्हा देखील होता. भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कुठला असेल तर तो हाच आहे, माजुली बेटवाला, ठीक आहे. आणि आसाममध्ये ना एक नदी आहे लोहित नदी, लक्षात ठेवा. हे महत्वाचं पॉईंट सांगतोय. आसाममध्ये एक नदी आहे लोहित नदी. या लोहित नदीवरती संपूर्ण भारतातील सर्वात लांब पूल आहे नदीवरील. संपूर्ण भारतातील सर्वात लांब पूल किंवा ब्रिज कुठला असेल? नदी पात्रावरील, बरं का, नदी पात्रावरील. तर ती ब्रिज आहे भूपेन हजारिका पूल. भूपेन हजारिका ब्रिज, ज्याला ढोला सादिया ब्रिज असंही म्हणतो आपण. ढोला आणि सादिया ह्या दोन ठिकाणी जोडतात. ते 9.15 किलोमीटर याचा अंतर आहे, म्हणजे 9 किलोमीटरचा हा ब्रिज आहे, पूलच आहे, ठीक आहे. लक्षात IMP आहे. आणि जेवढं पण राष्ट्रीय वन धोरण आलं होतं भारतामध्ये राष्ट्रीय वन धोरण आलं होतं 2 वर्षी. एक 1952चं वन धोरण आहे, एक 1988चं वन धोरण आहे, ठीक आहे. हे 2 वन धोरण आहेत. यानुसार काय करण्यात आलंय? 33% जे वनक्षेत्र आहे, 33% जे वनक्षेत्र आहे ते असणं गरजेचं आहे भौगोलिक क्षेत्रफळापैकी, ठीक आहे. 33% वनक्षेत्र हे असणं गरजेचं आहे. आणि सर्वात जास्त वनक्षेत्र असणारं जो राज्य आहे संपूर्ण भारतामध्ये, राज्य कुठलं असेल तर तो आहे मध्य प्रदेश. सर्वाधिक वनक्षेत्र आहे. आणि जर टक्केवारी जर आपण बघितलं तर टक्केवारीनुसार मिझोराम हे सर्वाधिक वनक्षेत्राचं राज्य आहे. लक्षात सर्व पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि आसामचे मुख्यमंत्री कोण असतील? हेमंत बिस्वा शर्मा येतं आसामचे. आणि लक्ष्मण प्रसाद आचार्य हे राज्यपाल आहेत आसामचे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. टिळकांना भारताचा हिरा असे कोणी म्हटलं होतं? ठीक आहे, डायमंड ऑफ इंडिया किंवा भारताचा हिरा असे कोणी म्हटले? लोकमान्य टिळकांना हे म्हटलं होतं, लक्षात ठेवा. गोपाळकृष्ण गोखले यांनी. पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले महान व्यक्तिमत्व होते, थोर समाज सुधारक देखील होते महाराष्ट्रामध्ये. गोपाळकृष्ण गोखले असं आपण त्यांना म्हणतो. गोपाळकृष्ण गोखले हे गुरु आहेत, ठीक आहे ना. गुरुचे गुरु आहेत हे महात्मा गांधीचे गुरु आहेत. महात्मा गांधीजींचे
गांधींचे राजकीय गुरु कोण असतील तर ते गोपाळकृष्ण गोखले. राजकीय गुरु काही राजकीय गुरु आहेत. आणि महात्मा गांधींचे आध्यात्मिक गुरु आहेत लिओ टॉलस्टॉय नावाचे व्यक्ती. गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये एका संस्थेची स्थापना केली होती, त्याला म्हणतो आपण सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, भारत सेवक समाज, थोडक्यात मराठीमध्ये भारत सेवक समाज. ठीक आहे, याची स्थापना कोणी केली असेल तर ते गोपाळकृष्ण गोखले यांनीच केलं आहे. कोतळूक जे ठिकाण आहे या ठिकाणी त्याचा जन्म झालेला होतं. कोतळूक या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, IMP लक्षात ठेवा. ज्यांना आपण राजाजी म्हणतो त्या श्री राजगोपालाचारी आहेत, त्यांना राजाजी असं म्हणतो त्याला. आणि श्री राजगोपालाचारी हे भारताचे पहिले व्यक्ती आहेत, स्वतंत्र भारताचे पहिले म्हणत आपण त्यांना, स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय व्यक्ती आहेत जे गव्हर्नर जनरल या पदावरती ते राहिले आहेत. ठीक आहे, गव्हर्नर जनरल या पदावरती ते राहिले व्यक्ती आहेत. श्री राजगोपालाचारी, चक्रवर्ती राजगोपालाचारी असे म्हणतो त्यांना. यांना 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. असे हे महान व्यक्तिमत्व श्री राजगोपालाचारी. ओके, रासबिहारी बोस जे आहेत ना, रासबिहारी बोस, ठीक आहे, रासबिहारी बोस यांनी 1943 मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली होती, आझाद हिंद सेनेची स्थापना देखील केलेली होती. समजलं. लोकमान्य टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणतो आपण. अच्छा, लोकमान्य टिळकांचा जन्म कुठे झाला होता? चिखली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. लोकमान्य टिळकांचा चिखली येथे जन्म झाला आहे, लक्षात ठेवा. आणि 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे लोकमान्य टिळकांचं. ज्यांनी होम रूल चळवळ, ज्यांना होम रूल चळवळ, हे होम रूल लीग किंवा होम रूल चळवळ देखील सुरू केली होती पुण्यामध्ये 1916च्या दरम्यान. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे जे काही 4 चतुसूत्र आहेत ना, त्यांनी दिलेलं आहे लोकमान्य टिळक यांनी. समजलं. चला पुढचा प्रश्न, एक विज्ञानाचा क्वेश्चन आहे. दुधामध्ये निळा लिटमस जो आहे तो कोणत्या रंगाचा होतो? लिटमस पेपर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, जो लिटमस पेपर आहे त्याला इंडिकेटर असे म्हणतो आपण. हा एक निर्देशक आहे लिटमस. आणि हा निळा लिटमस कसा होतो? हा लाल होतो. लाल याचा अर्थ हा तांबडा होतो. तांबडा तुम्ही लाल असे म्हणू शकता, लक्षात ठेवा. ओके, तांबडा म्हणजेच लाल आहे. हे निळा लिटमस हा लाल होतो दुधामध्ये, IMP. आणि मग लिटमस कशापासून बनवतात? लायकेन पासून. लक्षात ठेवा, हे लायकेन पासून लिटमस पेपर जो आहे तो बनवला जातो. चला, एक आम्ल आहे, आम्ल म्हणतो मी, आम्ल आहे. या आम्लामध्ये निळा लिटमस कसा होतो? निळा लिटमस हा कसा होतो आम्लामध्ये? तर तो लाल. लक्षात ठेवा, आम्लामध्ये म्हणजेच जो ऍसिड आहे, थोडक्यात ऍसिड आहे, हे ऍसिड मध्ये निळा लिटमस कसा होतो? लाल होतो. आणि जो आम्लारी आहे, त्याला बेसिक आहे, आम्लारी आहे, त्याच्यामध्ये लाल लिटमस कसा होतो? हा निळा होतो. हा एक जर क्वेश्चन विचारला तुम्हाला पेपरात तर लक्षात ठेवा. समजतं. लिटमस पेपर हा लायकेनपासून बनवतात, हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न, जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर होऊन गेले आहेत? संपूर्ण जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर होऊन गेले असतील? तर ते 24 तीर्थंकर होऊन गेले. तर 24 लक्षात ठेवा. पहिले तीर्थंकर कोण होते? फर्स्ट वाले पहिले तीर्थंकर कोण होते? ते होते भगवान ऋषभदेव. ऋषभदेव हे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर होते. आणि 24वे कोण असतील? तर ते वर्धमान महावीर हे येतं 24वे तीर्थंकर, लक्षात ठेवा. ओके, आणि 23वे तर पार्श्वनाथ. जैन धर्म हा. आणि जैन धर्म ज्यावेळेस वाटला गेला, जैन धर्म 2 भागामध्ये वाटला गेला. एक होते श्वेतांबरपंथी लोक, श्वेतांबर पंथ, आणि दुसरा आहे दिगंबर पंथ. हे 2 पंथ किंवा 2 प्रवाह निर्माण झाले जैन धर्मामध्ये नंतरच्या काळामध्ये. जैन धर्माचं जे काही सर्वात मोठं एक मंदिर देखील आहे, ज्याला श्रवण बेळगोळ म्हणतो. ऍक्च्युली श्रवण बेळगोळ जे जैन धर्मियांची काशी म्हणून ओळखतात. ठीक आहे, जैन धर्मांची काशी म्हणून कोणत्या ठिकाणी ओळखतात? तर ते श्रवण बेळगोळ या ठिकाणी गोमटेश्वरचा पुतळा आहे. कोणाचा पुतळा? हा गोमटेश्वर याचा पुतळा आहे. आणि याच ठिकाणी श्री चामुंडराय करवियले नावाचे मराठीतील पहिला लेख देखील सापडला होता. आणि हे ठिकाण कुठे येतं? हे येतं कर्नाटक या राज्यामध्ये. जैन धर्म समजतं का? येस. वर्धमान महावीर यांच्या नावाने राष्ट्रीय उद्यान पण आहे. वर्धमान महावीर यांच्या नावाने राष्ट्रीय उद्यान कुठे येतं? हे नॅशनल पार्क हे येतं गोवामध्ये. गोवा या ठिकाणी त्यांच्या नावानं राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला होता? वर्धमान महावीर यांचा जन्म झाला आहे कुंडग्राम या ठिकाणी. कुंडग्रामला जन्म आहे.
आणि त्याचा मृत्यू कुठं झाला असेल तर ते पावापुरी या ठिकाणी झालेलं आहे. कुठं? पावापुरी या ठिकाणी झालेलं आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं येतो. चला पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. नाबार्ड या नाबार्डचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ज्याला नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असं म्हणतो आपण त्याला. ओके, नाबार्ड. ठीक आहे. मग या नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे असे एक बँक आहे, असे एक बँक आहे ही बँक. ठीक आहे, जे ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी संबंधित आहे, कृषी आणि ग्रामीण विकास म्हणतो आपण त्याला. कृषी आणि ग्रामीण विकास लक्षात ठेवा, यासाठी संबंधित राष्ट्रीय बँक आहे आणि याची स्थापना झाली होती 12 जुलैला. 12 जुलै 1982 स्थापना आहे. मग त्याचा ऍक्ट कायदा कधीचा आहे? याचा नाबार्ड ऍक्ट कधीचा आहे? तर तो 1981चा. ठीक आहे, 1981चा ऍक्ट आहे, कायदा आहे. बाकी ह्याचे काही हेडक्वार्टर येतं, मुख्यालय येतो तो मुंबईला. मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे. आणि सध्या याचे अध्यक्ष कोण असतील, चेअरमन कोण त्याचे? तर शहाजी केव्ही. शहाजी केव्ही हे सध्याचे घटना अध्यक्ष. त्यामुळं मुंबईचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. नाबार्ड आहे मुंबईमध्ये. लक्षात ठेवा, मुंबईमध्ये तसे बऱ्यापैकी हेडक्वार्टर आहेत. एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय तिथंच आहे, मुंबईलाच. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईलाच आहे. ठिकाणी त्यानंतर LICचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईलाच आहे. मुंबईमध्ये बऱ्याच संस्थेचे हेडक्वार्टर्स येतात, लक्षात ठेवा. नाबार्ड विसरायचं नाही. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड. इथं सेबीचं पण मुख्यालय इथंच येतो. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईलाच येतो. ठीक आहे. आणि जे काही शेअर मार्केट आहेत त्याला आपण BSE म्हणतो आपण, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे महत्वाचे आहेत. मुंबईमधील संस्था मुंबईच्या पेपरला तुम्हाला विचारू शकतात. नाबार्ड लक्षात ठेवा. नाबार्ड मात्र डायरेक्ट शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. ओके, हा, अशा गोष्टींना किंवा अशा संस्थेला कर्ज देतं जे कर्ज घेऊन पुढे शेतकऱ्यांना देतील, ते नाबार्ड आहे. चला पुढचा प्रश्न. फाल्कन हेवी हे काय आहे? खाली काय हे एक शक्तिशाली रॉकेट आहे. संपूर्ण जगातील सर्वात बलाढ्य किंवा सर्वात शक्तिशाली रॉकेट कुठला असेल तर तो हाच आहे, फाल्कन 9. फाल्कन हेवी म्हणतो आपण त्याला, फाल्कन 9 रॉकेट म्हणतो आपण. ओके, फाल्कन 9 रॉकेट. आणि हे SpaceX कंपनीचं आहे, पर्याय क्रमांक 4. SpaceX कंपनी आहे. आणि हे SpaceX कंपनी कुणाची? ही कंपनी आता एलन मस्क यांची. एलन मस्क यांची ही कंपनी आहे, SpaceX कंपनी. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि एलन मस्क यांचं X पण आहे, त्याला आपण पूर्वी ट्विटर म्हणायचे. आणि त्यानंतर ठीक आहे, टेस्ला पण आहे. टेस्ला नावाची कंपनी आहे, टेस्ला, जी इलेक्ट्रिक गाडी बनवते, ते देखील याचेच आहेत, एलन मस्क यांचेच आहेत. एलन मस्क संपूर्ण जगातील सर्वात सध्याच्या घडीला संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असतील तर ते आता एलन मस्क. सध्याच्या घडीला $400 बिलियन त्यांचं रक्कम बनलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क. IMP फाल्कन 9 हे हेवी रॉकेट आहे. ह्याच्या माध्यमातून वेगवेगळे देश पण त्यांचे जे रॉकेट असतात ते अंतराळात सोडत असतात. लक्षात ठेवा. बाकी लढाकू विमान जर विचारलं तर ते तेजस आहे, भारताचं पहिलं स्वदेशी हलके लढाकू, ज्याला आपण लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर म्हणतो आपण, LCA म्हणतो आपण, एअरक्राफ्ट ना, LCA म्हणतो आपण तेजसला. आणि LCH काय आहे? लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर म्हणतो आपण त्याला, LCH. भारताचा पहिला स्वदेशी हलके लढाकू हेलिकॉप्टर कुठलं असेल तर ते प्रचंड. आणि हे आहे तेजस, जे लढाकू विमान आहे. चला पुढचा प्रश्न. सध्या पोलीस पाटील पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय लागतं? ठीक आहे, शैक्षणिक पात्रता किमान पाहिजे जर तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तरची गोष्ट. पूर्वी 1962च्या पूर्वी ना एक हा जो काही पद आहे पोलीस पाटलाचे, वंश परंपरागत चालायचं. 1962 नंतर आता त्याचे पेपर व्हायला लागले. ठीक आहे, पेपर होऊन त्यांचं सिलेक्शन केलं जातं प्रत्येक गावामध्ये. शांतता सुव्यवस्था करण्याचं काम हे कोणाचं असतं? हे पोलीस पाटलांचं असतं, लक्षात ठेवा. यांची जी काही निवड केली जाते कोणाकडून केली जाते? यांची निवड तर पेपर होऊन घेतलं जातं, 100 मार्काचं पेपरच होतं. परंतु त्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? पोलीस पाटलांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? एक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांची नेमणूक केली जाते. मात्र जर पोलीस पाटील हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक करतात
तहसीलदार करत असतात. तहसीलदार करत असतात, लक्षात ठेवा. बाकी ह्या पोलीस पाटलांसाठीच एक कायदा पण आहे, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम. पोलीस अधिनियम लक्षात ठेवा, हा कायदा खूप महत्वाचा आहे. 1967 वाला. या कायद्यानुसार 1967 वाला या कायद्यानुसार काय केलं जातं, पोलीस पाटलाची नेमणूक केली जाते. मग काय लागतं, पात्रता काय लागतं यांच्यासाठी? यांच्यासाठी पात्रता आहे किमान वय पाहिजे, किमान 25 वर्ष किंवा कमाल 45 वर्ष. ठीक आहे, 25 ते 45 वर्षापर्यंत वय पाहिजे आणि जो कमीत कमी तो व्यक्ती 10वी उत्तीर्ण पाहिजे. पर्याय क्रमांक चेक करायचा आता, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, कमीत कमी तो 10वी पास पाहिजे, आवश्यकच आहे पोलीस पाटील व्हायचं असेल तर. ओके, जवळच्या पोलीस स्टेशनला, गावामध्ये काही जरी घडलं असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला ते कळवणं या पोलीस पाटलांचं काम असतं. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे पोलीस पाटील. पुढचा IMP क्वेश्चन आहे, वन रँक वन पेन्शन ही योजना कोणाकरिता आहे? ठीक आहे, वन रँक, त्याला वन रँक वन पेन्शन OROP असं म्हणतो आपण त्याला. ही योजना 2014 मध्ये सुरू केली होती. जेवढे पण लष्करी आहेत किंवा जेवढे पण सैनिक आहेत, थोडक्यात जेवढे पण सैनिक आहेत जे जर समान रँक असतील ते रिटायरमेंट कधी होऊ दे, समान रँक किंवा समान कालावधी साठी जर त्यांनी काम केलं असेल तर त्यांना निवृत्ती वेतन आहे, तो पेन्शन आहे थोडक्यात. तो पेन्शन कसा भेटतो, हा समान भेटतो. पेन्शन हा समान भेटतो, यासाठीचा हा कायदा आला होता. यासाठी ही योजना आणली होती सरकारनं. कधी आणली होती? 2014 मध्ये, लक्षात ठेवा. जरा 2024 मध्ये 10 वर्ष त्या कार्यक्रमा त्या योजनेला पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे हे माजी सैनिक यांच्यासाठीची योजना आहे. पर्याय क्रमांक 2 राईट आन्सर, लक्षात ठेवा. वन रँक वन पेन्शन लक्षात ठेवा, IMP आहे, माजी सैनिक यांच्यासाठीच आहे. म्हणजे समान कालावधीसाठी किंवा समान जेवढे पण कधी निवृत्ती झालेली आहे, डेट काही महत्वाचं नाही, परंतु पेन्शन सर्वांना समान भेटलं पाहिजे. समान रँक वरती असतील तर ते सैनिक त्यांच्या फॅमिलीसाठी एक स्थिरता लाभावी म्हणून, कारण देशासाठी लढलेले आहेत. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी ही योजना खूप खूप गरजेची होती, जे आणलेली आहे भारत सरकारनं. अत्यंत महत्वाचं, चांगली गोष्ट असं भारत सरकारने केलं आहे माजी सैनिकांसाठी. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठी येतं? आग्रा, चला आग्रा असू द्या किंवा मथुरा असू द्या किंवा दिल्ली असू द्या. दिल्ली, आग्रा आणि मथुरा हे तिन्ही पण शहरे एकाच नदीच्या काठी येतात. ती नदी आहे यमुना नदी. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, यमुना नदी आहे, जी यमुना नदी ही गंगा या नदीची उपनदी आहे आणि भारतातील सर्वात लांबीची उपनदी आहे. भारतातील सर्वात लांब उपनदी म्हणतो मी, नदी नाही, उपनदी आहे यमुना. ओके, यमुना नदी. चला, लेक्चर आवडतं लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. ओके, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठी येतं? यमुना नदीच्या काठी येतं. IMP यमुना नदी, जी यमुना प्लस गंगा यांचा संगम होतो कुठं? अलाहाबादला, ज्याला आज प्रयागराज म्हणतो आपण त्याला. प्रयागराज अलाहाबाद मध्ये येतं. आणि ठीक आहे, प्रयागराज 2025 मध्ये कुंभमेळा पण होणार आहे बघा. कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतात. कुंभमेळा 4 ठिकाणी होतं. ओके, चला इथे सांगतो बघा. कुंभमेळा एकूण किती ठिकाणी होतात? हे 4 ठिकाणी कुंभमेळा होतात. एक आहे नाशिकला, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकला होतं. दुसरं होतं हरिद्वारला होतं कुंभमेळा. त्यानंतर होतं प्रयागराजला होतं आणि त्यानंतर आहे उज्जैनला. या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतात. लक्षात ठेवा, दर 12 वर्षांनी हा कुंभमेळा भरवला जातो. आणि कोणत्या नदीच्या काठी आहे? आग्रा हे यमुना नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. बाकी ठीक आहे, गंगा नदीच्या काठी कानपूर येतं, त्यानंतर बिहारच्या राज्याने पटना येतं, हरिद्वार येतं, वेगवेगळ्या ठिकाणी हे गंगा नदीच्या काठी येतात. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, ज्वारी या पिकावर कोणते रोग पडतात? ठीक आहे, ज्वारी जी पीक आहे सर्वांना माहिती असतील. ज्वारीचे पीक, आणि ज्वारी पिकावर कोणते रोग पडतात, आजारी पडत असेल ते खोड माशी म्हणतो आपण त्याला, खोड किडा आहे आणि लष्करी आळे आहे. वरीलपैकी सर्व राईट आन्सर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर आहे. ज्वारी पिकावरती सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये खोडकिडा आणि जे आहे ना खोडमाशी हे आजार पडत असतात, हे रोग पडत असतात ज्वारीवरती. ज्वारी संशोधन संस्था कुठे भारतामध्ये? संपूर्ण भारतामध्ये ज्वारी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी येतं? हे येतं हैदराबादला. हैदराबाद या ठिकाणी ज्वारी संशोधन संस्था आहे. आणि ज्वारीचे कोठार म्हणतो आपण कोणत्या शहराला भारतामध्ये? महाराष्ट्रामध्ये. कोणत्या जिल्ह्याला म्हणतो आपण ज्वारीचे कोठार? एक आहे सोलापूर जिल्हा, दुसरा आहे परभणी जिल्हा. दोनला पण म्हणतो आपण ज्वारीचे कोठार, लक्षात ठेवा. सोलापूरमध्ये पण कुठं? तर मंगळवेढा.
मंगळवेढ्याला काय म्हणतो आपण, ज्वारीचे कोठार असं म्हणतो. IMP आहे ज्वारी. समजलं? चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स असतात किंवा प्रथिने असतात? दिलेल्या ऑप्शन पैकी तुम्हाला ओळखायचं आहे की सर्वात जास्त प्रथिने कुठं असतात, त्याला आपण प्रोटीन असंही म्हणू शकू. प्रथिने, ठीक आहे, प्रथिने. आणि सर्वात जास्त जे आढळतात भुईमुगात आढळतात. पर्याय क्रमांक 3 राईट आन्सर आहे, भुईमुग आहे. आणि भुईमुगाच्या उत्पादनामध्ये गुजरात संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 वरती आहे. गुजरात 1 नंबर होतो भुईमुगाच्या उत्पादनामध्ये. प्रोटीन आहे, प्रथिने आहे. प्रथिने हे कशापासून बनतात जर विचारलं तर ते आहेत अमिनो आम्ल किंवा अमिनो ऍसिड. अमिनो आम्ल किंवा अमिनो ऍसिड पासून हे बनले असतात प्रोटीन. आणि जर एक ठीक आहे 1 ग्रॅम जर आपण प्रोटीन घेतलं तर आपल्याला किती कॅलरी ऊर्जा भेटते? 4 कॅलरी ऊर्जा भेटते, लक्षात ठेवा. 1 ग्रॅम पासून 4 कॅलरी ऊर्जा भेटते. 1 ग्रॅम प्रथिनापासून. जेवढे पण कडधान्य वगैरे असतील ना हे प्रोटीन पासूनच आपल्याला मिळत असतात. त्यामुळे शरीराची वाढ जर होत असेल, ठीक आहे, प्रोटीनचं काय काम आहे? मेन शरीराची वाढ किंवा शरीराची बांधणी करणे हे प्रोटीनचं काम आहे. ऊर्जा देणे नाही, शरीराची वाढ करणे किंवा बांधणी करणे. प्रोटीन त्याला आपण प्रथिने असं म्हणू शकतो. डाळी वगैरे असतात त्यामध्ये असतात. तूप वगैरे आहे ना लिक्विड फॉर्म मध्ये, ह्याच्यामध्ये काय असतं? त्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतं. ह्याच्यामध्ये असतं स्निग्ध पदार्थ किंवा त्याला म्हणतो आपण काय, ऑइली जो भाग आहे तो स्निग्ध पदार्थ किंवा त्याला म्हणतो फॅट थोडक्यात, ठीक आहे. आणि जो संत्री आहे, संत्रीमध्ये काय असतं? ह्याच्यामध्ये असतं व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन क म्हणतो आपण त्याला, संत्र्यामध्ये असतं. बाकी सर्व गोष्टी लक्षात ठेवा. IMP आहे भुईमुग, जो गुजरात नंबर 1 वरती आहे भुईमुगाच्या उत्पादनामध्ये. प्रोटीन IMP आहे. चला, आणि 1 ग्रॅम जर मी फॅट घेतलं तर किती ऊर्जा भेटते? तर 9 कॅलरी ऊर्जा भेटते, लक्षात ठेवा. आणि जर मी 1 ग्रॅम जर कर्बोदके घेतलं तर 4 कॅलरी ऊर्जा भेटते. आणि प्रोटीन घेतलं तर 4 कॅलरी ऊर्जा भेटते. ही पण स्ट्रक्चर काय करा, लक्षातच ठेवा. पेपरला खूप वेळ आतापर्यंत आलेलं आहे. चला, काल तुम्हाला मी क्वेश्चन विचारला तो खूप छान पद्धतीनं. तो प्रश्न असा होता, नुकत्याच जमशेदजी टाटा पुरस्कार 2024 ने खालीपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? जमशेदजी टाटा पुरस्कार भेटलो तो कोणाला? तर ते व्यक्ती तर अगदी बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिले. तर किरण मुजुमदार शॉ, जे बायोकॉन जी कंपनी आहे, या बायोकॉनच्या कंपनीचे ते प्रमुख आहेत. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि आजचं तुमच्यासाठी खास क्वेश्चन विचारतो तत्पूर्वी, जे सामंता हार्वे त्यांना बुकर पुरस्कार भेटलाय यंदाचं. 2024चा बुकर पुरस्कार कोणाला भेटलाय? सामंता हार्वे यांना भेटलाय ऑर्बिटल या पुस्तकासाठी. आणि नुकताच कुवेत या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भेटलाय नरेंद्र मोदी यांना. आणि एस जयशंकर भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. आणि आजचा तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच छापायचं आहे. एक देश आहे सोमालिया, दक्षिण आफ्रिका आफ्रिका खंडामध्ये असणारा देश आहे. या आफ्रिका खंडामधील देशाचं राजधानी कोणती आहे? सोमालिया या देशाची राजधानी कोणती आहे? तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत, हरारे, मॉन्टेव्हिडिओ, कैरो आणि मोगादिशू. कमेंट बॉक्समध्ये आन्सरची वेट बघतोय आणि नक्कीच आन्सर देण्याचा प्रयत्न करा. खूप वेळेस हा सोमालियाची राजधानी पेपरला आलेला आहे, मुंबईला गेल्याच वर्षी पेपरला आलेलं आहे. ओके, आणि जे नवीन बॅच आपली नवीन बॅच सुरू होते 1 जानेवारी पासून ही बॅच राहणार आहे. ऑफलाईन बॅच राहणार आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पण 1 जानेवारीपासून स्टार्ट होईल. अणुवीर सर तुम्हाला मराठीसाठी, शेख सर गणित बुद्धिमत्तेसाठी, आणि मी स्वतः तुम्हाला जीके शिकवणार आहे. ओके, खूप छान पद्धतीने हे क्लासरूम आहे आपलं. ते खूप छान पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन बॅचचा फायदा होणार आहे. साधारणतः जर तुम्ही विषयानुसार पण बॅच लावू शकता, ठीक आहे, वेगवेगळे विषय आहेत ना त्या विषयानुसार पण बॅच लावू शकता. किंवा तो कॉम्बो बॅच तुम्हाला लावायचं असेल तर सर्व बेसिक पासून तयारी करायची तुम्ही 12,000 रुपये फी भरू शकता. ओके, मराठीची फी ही 4,000 रुपये राहणार आहे. चला, आणि जो 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी या 3 दिवशी तुम्हाला ऑफर राहणार आहे 50% मध्ये कोर्स घेण्यासाठी. कोणताही कोर्स खरेदी करा तुम्ही आणि फक्त कुपन कोड वापरा हॅपी 50 नावाचं. ओके, HAPPY 50 हे कुपन कोड वापरा. आणि हे आपलं ऍप्लिकेशन आहे, हे ऍप इन्स्टॉल करा. गुगल प्ले स्टोअरवरती जावा किंवा ज्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे, एकदा नक्कीच चेक करा. आणि त्या ठिकाणी तुम्ही हे कोर्सेस परचेस करू शकता. डेली करंट अफेअरची पण बॅच आपली 49 रुपयाची, ती पण बॅच तुम्ही 25 रुपयामध्ये घेऊ शकता. ओके, चला, हे आपलं अनुभवचं पुस्तक आहे, राजगुरू नावाचं पुस्तक आहे. हे जर पुस्तक कोणी घेतलं नसेल तर नक्कीच घ्या. डेमो बघा. डेमो बघण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करा. 500 रुपयाला तुम्हाला पुस्तक घरपोच भेटणार आहे. आणि ह्याच नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. किंवा पुस्तक स्टॉलमध्ये, बुक स्टॉलमध्ये पण तुम्हाला हे पुस्तक भेटून जातील, एकदा नक्कीच चेक करा. हा आपला डेली करंट अफेअरची बॅच रोज चालू आहे. आणि नक्कीच या बॅचचा फायदा हजारो मुलं आतापर्यंत घेतलेले आहेत आणि घेत पण आहेत. रोज कितीतरी मुलं ह्याच्या बॅचमध्ये ऍड होतात. आणि नक्कीच तुम्हाला PDF पण आवडत असतील प्रत्येक मुलाला. थोडंसं मॅच व्हायला थोडंसं वेळ लागेल, परंतु नक्कीच एकदा जर तुम्ही रुळात ह्या बॅचमध्ये, डेली करंट अफेअरच्या बॅचमध्ये, तर तुमचं GK आणि GS ची अजिबात
म्हणजे काही तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. ओके, खूप छान पद्धतीने तुम्हाला सुधारणार आहे. ओके, चला इथं थांबूयात आपण. पटकन काय करा, एकदा सबस्क्राईब करून ठेवा आपल्या ह्या चॅनलला, त्यानंतर फॉलो करा आपल्या ह्या इंस्टाग्राम पेजला, आणि टेलिग्राम चॅनलवरती नक्कीच तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF वगैरे देणार आहे. PDF पाहण्यासाठी आता जे आपण बघितलं सर्व हे अर्धा तासाचं लेक्चर, ह्या सर्व लेक्चरचं PDF मी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो, किंवा जे काही डेली करंट अफेअरचे पण असतात प्रश्न वगैरे, ते मी इथं तुम्हाला टाकत असतो. ओके, चला एकदा लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, आणि भेटूत आपण ओके. चला थांबूयात आपण, आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. जातात एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवायचं आहे. चला, थँक्यू. जय हिंद.